राज उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर आता मनसेकडून दुराव्याची भाषा। आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्या, वेळ आली तर अजूनही एकट्याने लढू, बाळा नांदगावकरांचं वक्तव्य। ठाकरे बंधूंची राजकीय युती जाहीर होणं गरजेचं, तरच महाराष्ट्राला दिशा मिळेल। आता संभ्रम नको, दैनिक सामनाच्या रोखठोकमध्ये संजय राऊतांचं विश्लेषण। राज्यात नव्या वाईन शॉपना अजून परवानगी दिली नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण, सरकार 328 नव्या दुकानांना परवानगी देण्याच्या तयारीत। लाडकी बहीण योजनेवरून दत्ता भरणे आणि छगन भुजबळ या मंत्र्यांकडूनही सरकारला घरचा आहे। लाडक्या बहिणींमुळे निधी वेळेवर मिळेना अशी भरणेंची तक्रार, तर कोणता निधी मिळाला नाही याची माहिती घेणार अजितदादांची प्रतिक्रिया। फूड अँड ड्रग्सचे अधिकारी फोन घेत नाहीत। संजय गायकवाडांकडून पुन्हा आक्षेपार्ह भाषेत टीका। बुलढाण्यामध्ये आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यावरून गायकवाडांचा संताप अनावर। रायगड जिल्ह्यातील निजामाच्या खुणा इतिहास जमा। छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदलणार। किल्ले रायगड ग्रुप ग्रामपंचायत नामकरणाची मागणी विशेष ग्रामसभेत एकमतानं मंजूर। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांच्या तोंडाला फासलं काळं। छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवधर्म फाउंडेशन आक्रमक। गेल्या 7 दिवसांपासून बच्चू कडूंची 7-12 कोरा करा यात्रा सुरू। 150 किलोमीटरच्या पदयात्रेमध्ये कडूंच्या पायाला जखमा आणि सूज। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कडूंची पायी यात्रा। उज्ज्वल निकम यांची राज्यसभेचे खासदार म्हणून निवड। राष्ट्रपतींच्या कोट्यातून नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती। लोकसभा निवडणुकीत हारले पण राज्यसभेद्वारे खासदार। परशुराम घाटातील संरक्षण भिंतीबाबत प्रशासन उदासीन। संरक्षण भिंत वाहून जाऊ नये म्हणून प्रशासनाकडून ताडपत्रीचा वापर। बीडच्या माजल गावात 1200 रुपयांसाठी सालगड्याचं अपहरण। मध्यस्थी केलेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला जंगलात नेऊन अमानुष मारहाण। 1.5 लाख रुपये लुटून तोंडावर लघुशंकाही केल्याचा प्रकार। विम्बल्डनच्या पुरुष एकेरीत आज स्पेनचा कार्लोस अल्कराज आणि इटलीच्या यानिक सिनरमध्ये अंतिम लढत। अल्कराजला विम्बल्डन जेतेपदाच्या हॅट्रिकची संधी, तर सिनर पहिल्यांदाच विम्बल्डनच्या फायनलमध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।